रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयाबाहेर 24 तास कार्यरत राहणाऱ्या मदत कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे। शहर प्रमुख विकास कर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली मदत कक्षाचे कामकाज सुरू झाले असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे। येणाऱ्या काळात रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना मदत कक्षाचं आज लोकार्पण या ठिकाणी झालं आहे। याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। जिल्ह्यातलं मुख्यालय या ठिकाणी अलिबाग असल्यामुळे अनेक या ठिकाणी रुग्ण सेवेसाठी या ठिकाणी येतात आणि त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी एक कक्ष निर्माण केला आणि त्याचं नेतृत्व आमचे शहर प्रमुख विकास कर्णेकर करतात, त्यांची पूर्ण टीम। आणि येणाऱ्या काळामध्ये मदतीचा हात म्हणून खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करण्यासाठी आज हा 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहे आणि विशेषतः पक्षवाढीसाठी याचा निश्चित उपयोग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून याला भरघोस मदत करून रुग्ण सेवा केली जाईल। आज या ठिकाणी एवढे निमित्त जे आम्हाला मार्गदर्शन आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणातूनच या अलिबाग तालुक्यामध्ये आणि पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची प्रक्रिया चालू असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून या अलिबाग शहरामध्ये शिवसेनेचा मदत कक्ष स्थापन करण्यासाठी आमचे आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख विकास कर्णेकर यांची शहर प्रमुख म्हणून नेमणूक झाल्यानंतर या अलिबाग तालुक्यामध्ये, अलिबाग शहरामध्ये कुठेतरी खेडेगावातून येणाऱ्या किंवा जिल्ह्यातून येणारे जे पेशंट आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना कुठेतरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये कुठेतरी त्यांना मार्गदर्शन होऊन त्यांना त्या पेशंटला योग्य तो उपचार व्हावा यासाठी हा शिवसेनेमार्फत आम्ही हा मदत कक्ष स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका सुद्धा अर्पण केलेली आहे। शिवसेना मदत कक्ष म्हणून आपण इथे चालू केलेलं आहे। खरं तर अलिबाग तालुक्यात हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, पण तिथे रुग्णांना गेल्यानंतर भीती वाटते, कारण आपला कोण घरातला माणूस असेल तर तिथे गेल्यानंतर केस पेपर कसा काढायचा, आपल्याला ऍडमिट पेशंटला कसं करता येईल याच्यासाठी एक मनात भीती असते। तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आज इथे शिवसेना मदत कक्ष तयार केलाय आणि त्याची आजपासून चालू केलेला आहे आणि आमचे अलिबाग तालुका शहर प्रमुख विकासजी कर्णेकर हे त्यांच्या माध्यमातून हे आपलं जे कार्यालय आहे ते चालू राहणार आहे।